चला शुभ सकाळ सगळ्यांना मित्रांनो. आतुरता संपली आणि काय झालं, सगळ्यांची इच्छा होती की लोणचं कधी पॅकिंग होणार आहे, माठ कधी फोडणार आहे, माठ कधी फोडणार आहे. तर चला धावतो. आज माठ पण फोडला आणि पॅकिंग चालू केली. तर टॅन टॅन काय म्हणते अश्विन्या? काय नाही, आज 20 किलोची पॅकिंग केली. आपलं विषय काय आहे, हे पॅकिंग तुम्ही म्हणता हे पॅकिंग फक्त दुकानासाठी या शॉपवरती विकायसाठी आज मस्तपैकी माठातलं मटका लोणचं बाहेर काढलं आणि आता हे बॅग मध्ये पॅक करायचं. हां, आणि ते बॅग मध्ये ऑनलाईन म्हणजे एक हां आता सुक्कच लोणचं देतोय हा. बघू शकता तुम्ही. म्हणजे तिथं जर लय जणांना सांगते 1-2-4 दिवस थांबा, पण ते काय करणार आमचं आम्ही घरी जाऊन मुरावतो. दादा हे निघा देव काढ तेलाच हाते असं भरलंय. असं सुकं लोणचं जसं व्हिडिओमध्ये आहे तसं सुकं लोणचं म्हणजे जसं दिसतंय ना तसं सेम हाय. असं सुकं लोणचं मिळणार आहे तुम्हाला. सुकं 0% तेल आहे. दिसतंय का तुम्हाला? 0% तेल आहे. आणि आपण जसं बोलतो तसंच विकायचं, तसंच करायचं, तसंच राहायचं. कसं असतं, प्रत्येक व्यक्ती शब्दाला पकडला जातो. त्याच्यामुळं ठरलंय लोणचं देताना एकदम व्यवस्थित द्यायचं, जिथली तिथं द्यायचं. आणि आता सध्या 2 माठ आम्ही फोडल्यात. 2 माठातलं लोणचं 2 घमेल्यामध्ये टाकलं. 1 घमेलं पॅकिंग केलं ह्याच्यासाठी. 2 दिवस राहिले पण माठात आम्हाला 5-6 दिवस तरी ठेवायचं होतं. हां, सगळी लोणचंच करतात. मग आता काय केलं, हे 20 भरण्या दुकानासाठी भरल्या. आणि आता एक 50 पॅकिंग. तुम्हाला नव्हतं का म्हणलं 55 किलोची ऑर्डर आहे. नाही आता ही 20 किलो भरेल, जास्त नाही भरणार. हां, कारण की आज 20 किलोची ऑर्डर टाकायची म्हणजे आज फक्त 40 किलोचं पॅकिंग आहे. एकदम मस्तपैकी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चालू झालं लोणचं. आणि चला आज आणायचे 500 भरणे, आता उद्याच्याला भरून ठेवतो. उद्याच्याला सगळंच भरायचं लोणचं. सगळेजण काय म्हणतात, आमचं आम्ही हे करतो. काय करतो म्हणजे कसं आता पॅकिंग करायचं आणि कुरिअर जायचं, 4-5 दिवस जातात तोपर्यंत लोणचं मुरतंय. म्हणणं येते हां द्यायचे भरून उद्याच्याला सगळं. हां, सगळंच लोणचं वन टाईम 500 किलो लोणचं भरून कुणाला वेटच व्हाय नाही. म्हणजे प्रत्येकाचं म्हणणं येतं नाही आम्हाला लोणचं पाहिजे काय सांगू नका, आम्हाला द्या, आमचं घरी मुरण. कारण की गेल्या वर्षी जवळपास तुम्हाला म्हणलं तसं 2750 किलो लोणचं कपले. ते 2700 जण वेट करू शकत नाहीत. आणि त्याच्यातलं आता लोणचं आपण कमीच केलं आहे. दुकानावर विकायचं का इकडं विकायचं असा प्रश्न पडला आहे. पण चालू आहे. आता उद्याच्याला आणखी 1000 किलो आंबा मागवला आहे. 1000 किलो आंबा आला की लगेच ते पण हां, ते पण लगेच 800 किलो लोणचं ते पण लगेच तयार होईल आपलं. 200 किलो ही होते ना, गठी होती तोटी ती. तर ते पण लगेच 800 किलो लोणचं. कुणालाही लोणचं कमी पडणार नाही. आणि लोणचं तुम्हाला धावतो अश्विनी, हे पाठी उघड का. आता माठामधलं नाही दावत तुम्हाला, पण हे बघा कसं आहे. हे नादभरी आहे का नाही लोणचं एकदम. आता हे माठात टाकलं ना हां, सुक्क होतं छान असं सुटसुटीत होतं. तर चला कसा व्हिडिओ वाटतो नक्की सांगा. आणि तुमच्या ऑर्डर टाका. ऑर्डरसाठी संपर्क आहे 70 20 77 76 ते. आणि तुमचा सगळ्यांचा असाच सपोर्ट राहू द्या. मस्तपैकी छान मी लोणचं करीन, छान आंबा पुढील आणि छान तुम्हाला लोणचं खाऊ घालीन. फक्त तुम्ही सपोर्ट करा, अशी साथ द्या. आणि आणखी काय बोलावं तेवढं कमीच आहे. आय एम हॅपी. माठाला ती दोतार आणायचं आहे. ती माठाला काय करायचं आहे, दोतार आणायचं. आणि ह्या विषय काय होतो, ह्या चांगल्या रूममध्ये लोणचं ठेवलं आहे ह्याचा आनंद काय माहिती का. महत्त्वाची स्वच्छता राहते. या जेवढी स्वच्छता आपण ठेवीन ना तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. आणि हितली खिडकी उघडी ठेवली आणि हितली खिडकी उघडी ठेवली की हवा कशी अशी थंड खुली राहते. आणि लोणच्याला असं खुलं वातावरण पाहिजे. आणि आपली कौलाची रूम आहे त्याच्यामुळं काय टेन्शन नाही. हां, AC आहे नॅचरल आणि एकदम वरती या. त्याच्यामुळं घाण वगैरे होणं आज एवढं लोणचं पॅकिंग केलंय. हां, म्हणजे दुर्वा फुफुटा म्हणजे असं खराबपणा असलं अजिबात काही सुद्धा नाही. की आपलं लोणचं सगळी चांगली लोक खातात, प्रोफेशनल लोक खातात. त्याच्यानंतर सगळ्यांना आवडतं. आणि आवर्जून आपल्यावर विश्वास ठेवून तुम्ही सगळीजण लोणचं घेता ह्याचा अभिमान आहे.
आणि त्याच्यासाठी आपण पण कसं करायचं, आपण पण जिथली तिथं राहायचं, चांगलं द्यायचं, चांगलं खाय घालायचं. कसं हे शेवटी फूड आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे खूप जणांच्या कमेंट येतात की तुमचं लायसन ये इकडं. तर आपलं तिथं शॉप टाकायच्या टायमिंगलाच आपलं फ्रूट लायसन ISIचं लायसन काढलंय. असं नाही की टेन्शन नाही, आपलं टेस्टिंग पण होतं लोणचं. त्याच्यामुळं कुणी सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही, घ्यायचं पूर्ण घरगुती म्हणजे घरगुती. एवढं पण त्यात म्हणजे केमिकल वगैरे काय असतं, काय टाकतात ते पण आम्हाला माहिती नाही. बरेच जण म्हणतात की लोणचं टिकवण्यासाठी तुम्ही काय टाकता, पण आमचं लोणचं आहे ना 2-2 वर्ष राहतं. हा, पण ते बघायलाच राहत नाही, 4-5 महिन्यातच संपून जातं. आता किती बनवलं तरी आता हे किती 300 किती किलो झाले हे 470 किलो झाले. हा, तर हे लोणचं आता सगळं उद्याच्याला पॅकिंग होतंय. लगेच 1000 किलो आंबा येतोय की लगेच त्याचं परत 500 किलो लोणचं होतंय, लगेच पॅकिंग. लोणचंच राहत नाही. हा, त्याच्यामुळे असू द्या. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये काय आहे, किती सगळं घरगुती मसाला किती वगैरे. उचकाटलं ना. बरेच जण म्हणतात घरी केलं दाखवलं नाही, आणि संध्याकाळचा मसाला गेलाय हा सगळा रात्रीचा 12-1. हा नाही, तू लेजानला वाटतं लोणचं घरी करत नाही तुम्ही, पण पण सगळं दावायचं नसतं. आमची रेसिपी चोरल्यावर आम्ही दोघं जण नवरा बायको मसाला सगळा घरीच करतो. मसाला घरी करतो. आणि आम्ही दोघं नवरा बायको घरीच. आपली रेसिपी कोणाला दावायची नाही, आपली कला दावायची नाही. काय नाही, लय सोपं आहे लोणचं बनवणं. आता सगळ्या बनवतात बायका, हे घरी बनवतात. पण एवढं लोणचं 500 किलो 600 किलो एवढं पण सुखाचं नाही. हा, चला असू द्या. नक्की कसा व्हिडिओ वाटतोय नक्की सांगा. आणि ऑर्डरी टाका पटपट. हा, ऑर्डरी टाका. पॅकिंग करतोय. आणि उद्या कोणता वार आहे, आज गुरुवारी सगळ्या कुरिअर केलं जाईल. म्हणजे शुक्रवार शनिवार तुम्हाला मंगळवारपर्यंत घरपोच. शनिवार पर्यंत सिटी मधलं पोहोचल. पुणे मुंबई शनिवारपर्यंतच पोहोचेल. आणि जर लांब असेल तर मंगळवारपर्यंत जाईल. चला बाय सगळ्यांना. कसा व्हिडिओ वाटतोय नक्की सांगा. फोन वाजतोय खाली माझा.